जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण द्वारकेत राहत असताना सूर्यग्रहणाची पर्वणी साधण्यासाठी त्यांनी कुरुक्षेत्रास जाण्याचे ठरवले. पण त्याआधी बलरामांना गोकुळात पाठवले. त्यांनी तिथे जाऊन नंद, यशोदा, आप्त मित्र, समस्त गोकुळवासियांची अगत्याने भेट घेतली. त्या सर्वांचे क्षेम कुशल विचारले. त्यांना द्वारकेतील मंडळींचे कुशल मंगल सांगितले. तेथील 4 महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी सर्वांना श्रीकृष्णांच्या पराक्रमाच्या अनेक कथा सांगितल्या. त्या ऐकताना गोपींना मोठे आश्चर्य वाटत असे. ते घनसावळे श्रीरंग आम्हाला पुन्हा कधी भेटतील अशी उत्सुकतेने विचारणा करत असत. त्यावेळी श्रीकृष्णांविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेने त्यांचे डोळे भरून येत असत आणि अंतःकरण सद्गदित होत असे. तेथील वास्तव्यात बलराम रोज वनात जात असत. तिथे कृष्ण क्रीडेच्या पूर्वीच्या जागा त्यांच्या आठवणींना उजाळा देत असत. एके दिवशी ते कुंजवनात गेले. त्या ठिकाणी बालपणीच्या मित्रांसमवेत मनसोक्त खेळले. दुपारी त्यांना जलक्रीडा करावीशी वाटली, पण यमुना तर दूर होती. म्हणून त्यांनी तिला विनंती केली. म्हणाले, यमुने, तू वळून थोडी अलीकडे आलीस तर बरे होईल. पण तिने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी तिला नांगराने ओढले आणि तिचे पात्रच वृंदावनाजवळ आणले. ते अद्भुत सामर्थ्य पाहून गोपाळांना मोठे आश्चर्य वाटले. तिच्या प्रवाहात यथेच्छ विहार करून ते गोकुळात परतले. ही घटना पाहिल्यावर देवांच्याही मनात त्यांच्याविषयी भीतियुक्त आदर निर्माण झाला. द्वारकेला परतल्यावर त्यांनी श्रीकृष्णांना गोकुळातील सर्व वृत्तांत सांगितला. सूर्यग्रहणाच्या पर्वकाळी श्रीकृष्ण आपला संपूर्ण परिवार, यादव आणि सैन्यासह मोठा लवाजमा घेऊन कुरुक्षेत्रास आले. त्यावेळी त्यांच्या दर्शनासाठी देशोदेशीचे राजे, कौरव, पांडव, भीष्म, विदुर, इंद्रादी देव यांनी एकच गर्दी केली होती. त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच नंद, यशोदा, गोपी, त्यांचे बालपणीचे सवंगडी आदी सर्व मंडळी त्यांना भेटण्यासाठी आली. त्यांनी त्यांच्यासाठी उपहार म्हणून दही, दूध, तूप व लोण्याच्या घागरी आणल्या होत्या. ते विविध वाद्यांच्या कर्णमधुर निनादात श्रीहरींच्या बाललीलांची गाणी म्हणत आनंदाने नाचत होते. श्रीकृष्ण आपल्या 8ही राण्यांना घेऊन त्यांच्या स्वागतासाठी गेले. काय हे भक्तप्रेम! त्यावेळी बालपणी गोपवेशात पाहिलेल्या वनमाळींना राजवेशात पाहून त्या सर्वांचे डोळे धन्य झाले. प्रेमाचे भरते आल्याने ते सर्वजण ओक्साबोक्षी रडू लागले. कृष्ण चरणांवर वारंवार वंदन करू लागले. तेही सर्वांना मनपूर्वक भेटले. त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारल्या आणि त्यांच्या मुखातून आपल्या बालपणीच्या खोड्याही ऐकल्या. त्या लीला ऐकताना रुक्मिणीसहित त्यांच्या इतर राण्यांनाही खूप मौज वाटत होती व सारखे हसू येत होते. देखण्या गोपिकांना कृष्ण कृष्ण म्हणत त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकताना पाहून त्या खरोखरच थक्क झाल्या. मनमोहन, तुम्ही आम्हाला कसे विसरलात? आम्हाला भेटावे असे तुम्हाला कधीच कसे वाटले नाही? असे म्हणत रडणाऱ्या त्या निर्मळ मनाच्या गोपिकांना पाहून रुक्मिणीही भावविवश झाल्या. श्रीकृष्णांनी त्या सर्वांचे कोमल शब्दांनी सांत्वन केले. तेवढ्यात नंदबाबा व यशोदा आल्या. त्यांच्या चरणांना वंदन करून श्रीकृष्णांनी त्यांना क्षेमालिंगन दिले. त्यावेळी त्यांचे मुख कुरवाळताना यशोदांना प्रेमपाना फुटला.
श्रीहरींनी त्या दोघांना वसुदेव देवकींपाशी आणले. परस्परांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळी श्रीहरींचे काळजीपूर्वक संगोपन केल्याबद्दल देवकींनी यशोदांना खूप धन्यवाद दिले. त्यांच्याविषयी कौतुकाने बोलताना त्यांना अधिकाधिक स्फूर्ती येत होती. श्रीकृष्णांच्या राण्यांना पाहून यशोदांना मोठे समाधान वाटले. त्यांनी रुक्मिणींना हृदयाशी धरले आणि त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा केली. त्या सुखसोहळ्याचे काय वर्णन करावे, अद्भुत शब्दांनी वर्णन करता येत नाही हेच खरे. सूर्यग्रहणाचा पर्वकाळ साधून श्रीहरींनी जान्हवीच्या पवित्र पात्रात स्नान केले. विधिवत दाने दिली आणि याचकांना सुखी केले. गोकुळातील गोप गोपींना दिव्य वस्त्रालंकार देऊन गौरवले. नंद यशोदांची पूजा करून त्यांना अपार भेटवस्तू दिल्या. आपली मुले व नातवंडे यांनाही त्यांच्या भेटीस आणले. आपल्या अमोघ योग शक्तीने कंसांनी मारलेले देवकींचे 6ही पुत्र परत आणून ती बालके त्यांच्याकडे दिली. ती अद्भुत करणी पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. गोकुळातील मंडळींच्या संगतीत 5 रात्री घालवून त्यांनी त्या सर्वांचे समाधान केले. त्यांची आज्ञा घेऊन गोपमंडळी आनंदाने स्वस्थानी गेली. अशा प्रकारे ती ग्रहण यात्रा यथासांग पूर्ण करून श्रीकृष्णही द्वारकेस परतले. एके दिवशी श्रीकृष्णांचे पुत्र वनात गेले होते. तिथे चेंडू खेळत असताना त्यांचा चेंडू एका ओसाड विहिरीत पडला. म्हणून ते सर्वजण तिच्यात डोकावून पाहू लागले. तिथे त्यांना एक विशालकाय भयंकर सरडा दिसला. त्याला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा निरोप मिळताच रामकृष्ण धावतच तिथे आले. त्यावेळी श्रीकृष्णांची दृष्टी पडताच त्या सरड्याचे रूप पालटले. दिव्य मनुष्य रूप घेऊन तो विहिरीबाहेर आला आणि त्यांना वंदन करून म्हणाला, देवा, आज तुमच्या दर्शनाने माझा उद्धार झाला आहे. माझे नाव नृगराजा. एका महापर्वणीस मी अनेक ब्राह्मणांना सवत्स गोदान केले. त्यांच्यापैकी एका विप्रांची गाय नजर चुकवून पुन्हा माझ्या गोधनात परतली. दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यावर मी तीच गाय तिच्या पाडसासह अन्य द्विजवर्यांना दान दिली. आपल्या हरवलेल्या गायींचा शोध घेत हिंडणाऱ्या आधीच्या ब्राह्मणांनी तिला पाहिले आणि ती परत मिळावी म्हणून त्या दुसऱ्या ब्राह्मणांशी वाद घालू लागले. तेव्हा ते म्हणाले, ही गाय नृगराजांनी मला आत्ताच दान दिली आहे. ही तुम्हाला कशी देणार? अशा प्रकारे त्यांच्यात मोठा तंटा झाला. मग ते उभयता तावातावाने माझ्याकडे आले व घडल्या प्रकाराबद्दल मला जाब विचारू लागले. नकळत का होईना माझ्या हातून दोष घडला होता. मी त्यांना खूप समजावले, त्यांचे पाय धरले. एका गायीच्या बदल्यात 1000 गायी देण्याची तयारी दाखवली, पण दोघेही ऐकिनात. शेवटी व्हायचे तेच झाले. दोघांनी मला तुम्ही राक्षसी सरडा होऊन विहिरीत खितपत पडाल असा शाप दिला. मी त्यांना हात जोडून उशाप देण्याची काकुलतीने प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, पुढे विष्णूंचा 8वा अवतार होईल. त्या श्रीकृष्णांची तुमच्यावर दृष्टी पडताच पूर्वरूप प्राप्त होऊन तुम्ही स्वर्गलोकी जाल. हे प्रभू, त्या विप्रशापाने मला सरड्याची नीच योनी प्राप्त झाली. पण आज तुमच्या दर्शनाने माझे पूर्वकर्म नष्ट होऊन माझा उद्धार झाला. तेवढ्यात त्यांना नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले. श्रीकृष्णांना वंदन करून नृगराजा मार्गस्थ झाले. ते निघून गेल्यावर श्रीहरी आपल्या पुत्रांना म्हणाले, विप्रशापाने काय घडू शकते ते पाहिलेत ना?
म्हणूनच ब्राह्मणांशी वागता बोलताना सावधगिरी बाळगा. काही काळ लोटला. एके दिवशी अर्जुनांचे द्वारकेत आगमन झाले. श्रीकृष्णांनी त्यांना प्रेमाने गळामिठी घातली. त्यांना काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले. त्यावेळी द्वारकेत एक ब्राह्मण राहत असत. त्यांची 8 मुले अर्भकावस्थेत असतानाच मरण पावली. त्यामुळे ते अत्यंत दुःखी होते. 9व्या वेळी त्यांच्या पत्नींना मुलगा झाला. तो पुत्र तरी वाचावा या हेतूने ते ब्राह्मण श्रीकृष्णांकडे आले. त्यांनी आपली व्यथा सांगितली व म्हणाले, देवा, तुम्ही सांदीपनींचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून आणलात. देवकींचे पुत्रही त्यांना आणून दिलेत. तशीच एक कृपा करा, माझ्या मुलाला वाचवा. ते विप्र गारहाणे सांगत असताना अर्जुन तिथेच होते. श्रीहरी काही बोलण्याआधीच ते आवेशाने म्हणाले, द्विजवर्य, चिंता करू नका. तुमच्या मुलाचे मी रक्षण करीन. त्यानंतर ते त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. त्यांच्या घराभोवती बाणांचा पिंजरा तयार केला व म्हणाले, येऊ दे त्या यमदूतांना. तुमच्या बाळाचे प्राण ते कसे हरण करतात तेच मी पाहतो. मी असताना तुमच्या पुत्राला मृत्यू आला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. मग आपला शब्द राखण्यासाठी ते दिव्य मंत्राद्वारे सूक्ष्म लोकात धनुष्य बाण सिद्ध करून उभे राहिले. 4 दिवस झाले, पण त्यांनी पुरता बंदोबस्त करूनही 5व्या दिवशी त्या बालकाचे प्राण गेले. त्याच्या मृत्यूने ते विप्र दाम्पत्य शोक करू लागले. अर्जुन संतापले. त्यांनी यमलोकी जाऊन यमधर्मांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला. तेव्हा ते म्हणाले, पार्थ, माझ्यावर विश्वास ठेवा. मी द्वारकेतील त्या विप्रांच्या एकाही बाळाला इथे आणलेले नाही. ते ऐकून त्यांना नवल वाटले. त्यांनी 14 भुवने पालथी घातली, पण विप्र बालके सापडली नाहीत. ते निराशेने द्वारकेस परतले आणि प्राणत्याग करण्यासाठी मोठी चिता रचली. हे वृत्त कळताच श्रीकृष्ण त्वरेने तिथे आले. त्यांनी अर्जुनांची समजूत काढली. त्यांना आपल्या दिव्य रथात बसवले. पृथ्वी मंडळ ओलांडून आणि 7 आवरणांना भेदून ते आदिनारायणांपाशी गेले. श्रीकृष्णांनी निजकृपेने दिव्य चक्षु दिल्यामुळेच अर्जुनांना त्यांचे प्रखर तेजोमय दर्शन घेता आले. त्या विप्रांची 9 ही बालके त्या नारायणांच्या सन्निध खेळत होती. ते पाहून अर्जुनांना मोठे नवल वाटले. पराक्रमाचा पोकळ गर्व कसा अंगाशी येतो हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. आपले सत्व राखले म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना अनंत धन्यवाद दिले. त्यांनी आदिनारायणांची नम्रतेने स्तुती केली व त्यांच्याकडून ती सर्व बालके मागून घेतली. रथारूढ होऊन श्रीकृष्णार्जुन द्वारकेस परतले. श्रीहरींनी आपला रथ त्या ब्राह्मणांच्या घरासमोरच थांबवला. ते अजूनही शोक करत होते. अर्जुनांनी त्या दाम्पत्यास बाहेर बोलावले. त्यांना आदराने वंदन करून त्यांचे 9 पुत्र त्यांना अर्पण केले. तेव्हा ती उभयता त्यांच्या थोर पराक्रमाची स्तुती करत आनंदाने नाचू लागली. ते पाहून पार्थ म्हणाले, देवा, भक्तांचा मोठेपणा वाढवून तुम्ही किती सहजतेने बाजूला होता. तुमची कमाल आहे. ते ऐकून श्रीहरी नुसतेच हसले. त्या समयी त्यांचा अभिमान गळून गेला. याचेच त्यांना समाधान वाटत होते. काही दिवसांनी अर्जुन इंद्रप्रस्थास गेले आणि कृष्ण स्मरण करत कालक्रमणा करू लागले. पद्मपुराणातील गोष्ट आहे. एके दिवशी देवराज इंद्रांच्या पत्नी शची वैकुंठात गेल्या होत्या.
तिथे लक्ष्मीसहित बसलेल्या श्रीहरींना पाहून त्यांच्या मनात विचार आला, या देवी किती भाग्यवान आहेत. यांना श्रीहरींच्या मांडीवर प्रेमाने बसता येते. असे भाग्य मला लाभेल काय. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून ते इंदिरापती म्हणाले, शची, तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करीन, पण त्यासाठी तुम्हाला 60,000 वर्षे हिमालयावर तपश्चर्या करावी लागेल. द्वापार युगात मी कृष्णरूपाने गोकुळात येईन, तेव्हा तुम्ही राधा गवळण व्हा. कंसवधाच्या निमित्ताने मी मथुरेस जाईन, त्यानंतर द्वारका नगरी वसवीन, तेव्हा तुम्ही द्वारकेस या. त्या वरदानाने त्या सुखावल्या आणि श्रीहरींच्या प्रेमाचे सौख्य लाभावे म्हणून हिमालयावर तपश्चर्या मग्न झाल्या. श्रीकृष्णावतारात त्या राधा रूपाने गोकुळात प्रकटल्या. त्यांनी श्रीपतींसमवेत अनेकदा एकांत भोगला. कुंजवनात त्यांच्याशी प्रेमाने वार्तालाप केला. त्यांच्यासाठी ते प्रौढ रूप धारण करत असत. ते मथुरेत गेल्यानंतर राधाजींना त्यांचा वियोग असह्य झाला. गोकुळाचा त्याग करून त्या तपश्चर्येसाठी हिमालयात गेल्या. तिथून त्या द्वारकेत आल्या. त्यांच्या भेटीने श्रीकृष्णांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यांना हृदयाशी धरले. त्यांना आपल्या मांडीवर बसवून त्यांच्याशी प्रेमाने गुजगोष्टी केल्या. कृष्ण स्त्रियांमध्ये रुक्मिणींना विशेष मान होता. त्या सर्वांच्या देखत श्रीहरींच्या मांडीवर बसायच्या, पण त्यांच्या देखत प्रभूंच्या अंकावर कोणी बसत नसे. असो, श्रीकृष्ण राधाजींशी वार्तालाप करत असताना अचानक रुक्मिणींचे आगमन झाले. पण त्यांना पाहूनही त्या खाली उतरल्या नाहीत. तेव्हा अर्धांगिनी नसताना आपल्या पतींच्या मांडीवर अधिकाराने बसलेल्या राधांना पाहून त्या खूपच रागावल्या. त्यांच्या मनात असंख्य कुशंकांनी घर केले. हा आपला अपमान आहे असा विचार करून त्या तरातरा निघून गेल्या. त्यांनी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला आणि दक्षिणेकडील दिंडीर वनात निघून गेल्या. तिथे पूर्वप्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी हट्टाने तपश्चर्या करू लागल्या. रुक्मिणी म्हणजे श्रीहरींच्या पट्टराणी, प्रत्यक्ष ज्ञानकला, द्वारकेतील सर्व सौभाग्याची ठेव. त्या निघून जाताच तेथील सर्व वैभव निस्तेज झाले. श्रीकृष्णांनाही करमेना. त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यांचा ठाव ठिकाणा समजताच त्यांनी बालसन्यासाचे रूप घेऊन दिंडीरवनात प्रवेश केला. दिंडीरवन म्हणजेच श्री क्षेत्र पंढरपूर. तिथे त्या एकांतात तप करत होत्या. त्यांना पाहताच बालसन्यासी झालेल्या प्रभूंनी कमंडलू खाली ठेवला, हातातील दंड दोन्ही मांड्यांमध्ये धरला आणि आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांच्याकडे पाहत उभे राहिले. थोड्या वेळाने त्यांना हाक मारून ते म्हणाले, प्रिया, एवढा रुसवा बरा नाही. मला तुमच्या वाचून चैन पडत नाही. सगळं शून्य शून्य वाटतंय, म्हणूनच इथे धावत आलो आहे. ते ऐकून त्यांनी डोळे उघडले तर समोर उभे असलेले एक बालसन्यासी असे म्हणत आहेत हे पाहून त्या संतापल्या. म्हणाल्या, मला प्रिया म्हणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? या तुमच्या निर्लज्ज वर्तनावरून तुम्ही संन्यासी नसून व्यभिचारी असावेत अशी मला शंका येत आहे. तुम्ही लहान आहात म्हणून, नाहीतर मी तुम्हाला चांगलीच शिक्षा केली असती. आता मुकाट्याने इथून चालते व्हा. तेव्हा रुक्मिणींना रागावलेल्या पाहून श्रीकृष्णांना हसू आले. बालसन्यासाचे रूप टाकून त्यांनी निजरूप धारण केले. मग त्यांना दृढ आलिंगन देऊन साधकाची तपश्चर्या व तदनुषंगाने राधाजींचे रहस्य नीट समजावून सांगितले.
त्यामुळे त्यांचे समाधान झाले. रुसवाही गेला. त्यावेळी पंढरपुरात पुंडलिक नावाचे एक भक्त आपल्या मातापित्यांची सेवा करत कालक्रमणा करत होते. त्यांची सेवा पाहून श्रीकृष्णांना परम संतोष वाटला. त्यांना दर्शन देण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, पुंडलिक, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुम्ही करत असलेली जन्मदात्यांची सेवा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तरी वरदान म्हणून काहीतरी मागा. त्यांनी जवळच पडलेली एक वीट द्वाराजवळ टाकली आणि म्हणाले, देवा, तुमच्या पायांना माती लागू नये म्हणून या विटेवर उभे राहा. मी आई वडिलांची सेवा करत आहे. ती झाली की येतो, तोपर्यंत थांबा. श्रीकृष्णांनी कमरेवर हात ठेवले आणि त्या विटेवर समचरणात उभे राहून आपल्या भक्तांचे सेवा कार्य कौतुकाने पाहू लागले. घटकाभराने पुंडलिक उठले. त्यांनी हरिचरणांना भक्तिभावाने वंदन केले आणि म्हणाले, देवा, मी तुमच्याकडे काय मागू? पण द्यायचेच असेल तर आपल्या भक्तांसाठी आता जसे उभे आहात तसेच चिरकाल उभे राहा. या पंढरपुरात तुम्ही रुक्मिणींसह निवास करा आणि पांडुरंग हे नाव धारण करून भक्त कार्य करा. तुमच्या दर्शनाने भाविकांना मुक्ती मिळो. हे क्षेत्र दक्षिण द्वारका म्हणून प्रसिद्ध हो. तेव्हा भक्तवत्सल श्रीकृष्णांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि त्यांचे वचन खरे करण्यासाठी ते आहेत त्याच स्थितीत विटेवर उभे राहिले. अजूनही ते तसेच उभे आहेत. त्यांनी द्वारकेतले सर्व वैभव पंढरपुरास आणले व तिथे रुक्मिणींसह निवास केला. अशा प्रकारे भगवंतांच्या अद्भुतरम्य लीलांनी बहरलेले, भाविकांच्या मनाला आल्हाद देणारे, अंतकणातील भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि संसारी जनांचे सर्व इष्ट मनोरथ पुरवून त्यांना भवसागरातून उद्धरून नेणारे श्रीहरींचे हे दिव्य चरित्र आज आषाढ कृष्ण एकादशी शके 1928 रोजी म्हणजेच परमपवित्र कामिका एकादशीस परात्पर जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, जगदंबा महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि हिमालयातील नाथ सिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले.